अलका लाडे बॉलिवूड सिंगर म्हणून एक नाव देण्यात आलेलं आहे। जिंदगी का सफर मी ग्रुप तयार केलेला आहे आणि सगळे मिळून आज आम्ही इथे जमा झालेले आहोत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये सुद्धा मी पदाधिकारी आहे आणि त्या प्रित्यर्थ आज बाबासाहेबांचा जन्मदिवस म्हणून आपण इथे उपस्थित सगळ्यांनी साजरा करत आहोत। केक कटिंग आणि पुलाव याचं वाटप करून आपण सगळ्यांनी हा सण साजरा करत आहोत। एक आपली दिवाळी म्हणून आज आपण या ठिकाणी जमा झाले आहोत आणि पांढऱ्या कपड्यांचा म्हणजे महत्त्व एकतर आहे, पण आज दिवाळी म्हणून आज घरोघरी प्रत्येक लोकांनी नवीन कपडे घालून आणि नवीन याच्याने फटाके हे ते जे काही असलं ते सुद्धा करून ह्या दिवसाला मान्यता आणि मान्य दिली पाहिजे आणि सगळ्यांनी नवीन कपडे घातले पाहिजे। पांढरे कपडे तर घालतच असतो, पण नवीन कपडे आज जसं दिवाळीमध्ये लोक जातात घालतात त्या प्रकारे आपण ही न्यू ड्रेस देखो सर ने भी डाले हैं, तो ऐसे बाबा साहब का जन्मदिन मनाना चाहिए। इस प्रीत्यर्थ में बोलना चाहती हूँ कि नीला आकाश के नीचे हम हैं, तो हम हर दम नीला रहना चाहते हैं, तो इस प्रकार ही जन्मदिन मनाना चाहिए। उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे। याचमुळे आपलं बाबासाहेबाला सगळ्यांनी वंदन केलं पाहिजे आहे। सगळ्यांनी बोलायचं आहे जय भीम, जय संविधान। भूषण दुपारे, मी या अलकाजीच्या ग्रुपमध्ये जिंदगी का सफर परिवारामध्ये सिंगिंगमध्ये माझी भेट झाली आहे, पण यांचा मी जो परिचय जो देणार आहे, कराओके सिंगिंगमध्ये बरेचसे लोक भेटले, पण यांनी कराओके सिंगिंगमधून बॉलिवूड सिंगरचा सफर मुंबईपर्यंत शब्बीर कुमारपर्यंत यांनी गाणे म्हटले। ती एक पंजाबी गाणं म्हटलं तर आम्हाला यांच्याबद्दल बाबासाहेबाची या वाघिणीबद्दल मला खूप अभिमान आहे आणि त्या ग्रुपमध्ये मला सामील होताना खूप आनंद होत आहे। त्या छोट्या मोठ्या कार्यक्रम घेत राहतात। आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये सर्व लोकांना इथे या कार्यक्रमात स्वतः घेऊन मी पण त्यांच्या कार्यक्रमामध्ये माझे सर्व मित्र सामील झाले। अलकाजीचा मी परत एकदा मला खूप अभिमान वाटते की माझ्या समाजाच्या बाबासाहेबाच्या वाघीण कराओके सिंगिंगमध्ये बॉलिवूड सिंगरपर्यंत ह्या काही साधारण गोष्ट नाही आहे। बस मला आजच्या बाबासाहेबाच्या जन्मदिवसानिमित्त मला एवढंच बोलायचं होतं। धन्यवाद। जय भीम। मी रामभाऊ डोंगरे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यकारिणी सदस्य, आणि आज अलकाताईने हा इथे एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणला। तिचा बरेच दिवसापासून प्रयत्न होता की भाऊ आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची 135वी जयंती खूप चांगली करायची आहे आणि ती जिंदगीचा सफर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ह्या दोन्ही उत्तर नागपूर शाखेतर्फे हा करणार आहोत असं तिने सांगितलं आणि मला फार आनंद झाला। बाबासाहेबाची जयंती साजरी करायसाठी कोण नाही म्हणते। या जगातला प्रत्येक जाती धर्माचा, कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असेल तो म्हणेल की बाबासाहेबाची जयंती आली ती कशा पद्धतीनं करायची, प्रत्येकाच्या मनात हुरहुर असते आणि तीच ताईच्या मनात होती आणि ताईबद्दल बरंच काही सांगितलं सरांनी। पण मी विशेष सांगू इच्छितो की तिच्यामध्ये खूप काही नवीन करण्याची आवड असते। तिने जेव्हा जिंदगीचा सफर सुरू केला तेव्हा मी ग्वाही आहे की तिने थोड्यातून कसं आज ते मला हे जे दिसते हे खूपच आनंदाची गोष्ट आहे। त्याचप्रमाणे तिने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला न सोडता आज त्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख आहेत आमच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या, आणि आत्ताच सरांनी सांगितलं की शब्बीर कुमार आणि इतर अशा गायकांसोबत आम्ही जेव्हा ते ऐकतो आम्हाला अभिमान वाटते की आमची बहीण तिथपर्यंत पोहोचली आणि एक छोट्याशा ह्याच्यातून सुरुवात केली आणि आज अख्ख्या
इथे महाराष्ट्रच नव्हे, कारण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जितक्या दूर काम आहे तितक्या दूर तिचं नाव आहे. आणि हे असाच बाबासाहेबाचा जन्मदिवस असो, महात्मा फुलेचा जन्मदिवस असो, मला फार आनंद होतो आहे की आत्ता महाराष्ट्र सरकारसुद्धा ते पर्व साजरं करते आहे सामाजिक समता सप्ताह म्हणून. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे कितीतरी वर्षापासून सामाजिक समता सप्ताह या दोन्ही महापुरुषाच्या जन्मदिनानिमित्त साजरा करते. आणि ह्या दोन्ही महापुरुषाचं हेच काम होतं की सामाजिक समतेसाठी किती काम केलेलं आहे ते कुठंच आपण त्याची मोजमाप करू शकत नाहीत. आणि आज अलकाताई म्हणजे महिलांना पुढं करण्याचे ह्या दोन महापुरुषाचं मोठं काम आहे. आणि त्याच्यातून आज अलकाताईने एवढं मोठं घडवून आणलं ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू, धन्यवाद. राजपाल रामरावजी खोब्रागडे आज इंदोरा चौक येथे बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात येत आहे. जिंदगी का सफर परिवारतर्फे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे, आई अन्नपूर्णा सेवा समितीतर्फे हा कार्यक्रम सर्व ग्रुप मिळून साजरा करण्यात येत आहे. सांगू इच्छित की 135वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची साजरी करण्याचा विचार म्हणजे असं की अलका लाडे हे छोट्याशा झिरोमधून आज मोठ्या हिरोपर्यंत पोचले. आम्हाला अभिमान गर्व वाटते, आमच्या ग्रुपला गर्व वाटते. आणि आमची इच्छा आहे की आमच्या ग्रुपला हर एक सदस्य असंच समोर वाढून त्यांनी या संस्थेचं नाव रोशन करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या बद्दल विचार सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं भारताच्या संविधानामुळे बहुजन नाही तर सर्व समाजाला एक मार्गदर्शन दिलं, एक समता दिली, एक सैनिक दिलं. बरेचशा लोकांना असं वाटते की बहुजनच एक बाबासाहेब आहे, पण बाबासाहेब बहुजन नाही, बाबासाहेब भारताच्या नाही विश्वाच्या एक महामानव झालेला आहे. एकत्र राहून आज निर्देश देऊन जय भीम जय भीम जय भीम. तथागत भगवान बुद्धांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामूहिक वंदना यासाठी उपस्थित भगवतो तो सम्मा समुदस नमो तस् भगवतो सम्मा समुदस बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं कि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं कि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं कि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि आदियामि भूसावादा पदं समादियामि सब पाप. तथागत भगवान बुद्धांच्या, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हॅपी बर्थडे टू यू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135वी जयंती साजरी करण्यात येत आहे.